तर रेशनच्या तांदळाचे खिचे पापड केलेत आणि दुप्पट ते तिप्पट फुगत आहेत. तर चला रेसिपी बघूया. तर इथं मी तुम्हाला मोजून दावत आहे. बरोबर 1 किलो आपलं तांदळाचं पीठ आहे आणि त्यासाठी आपण आता इथं एक पातेलं घेणार आहे. तर तुम्हाला एक सिक्रेट सांगते, केव्हाही पातेलं घ्यायचं असेल ना असं जर्मलं घ्यायचं, जेणेकरून खाली आपलं जरी करपलं तरी आपल्या पिठाला वास लागत नाही. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. स्टीलचं घेतलं ना की नक्कीच ते करपतं आणि मग आपल्या पिठाला वास लागतं. तर इथं मी पीठ मोजून घेतलेलं आहे. तर 3 तांबे पीठ भरलं. तर त्यासाठी इथं 3 तांबे पाणी घेणार आहे आणि वर थोडंसं घेणार, अर्ध्यापेक्षाही कमी, जेणेकरून आपले शेवटपर्यंत गुळे आहे ना ती आपल्याला सहज लाटता येते. तर इथं झाकून आपण ठेवूया आणि इथं मी 3 चमचा पापडखार घेतलेला आहे. तर ह्याला उकळी आल्यानंतर आपण टाकूया. तर इथं थोडंसं मला असं वाटायला लागलं की उकळी यायला लागल्यासारखे. तर ह्याच्यात मी 3 चमचे पापडखार टाकला. अंदाजे 30 ग्रॅम आहे आणि तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर टाकू शकता. पण मीठ ह्याच्यात तुम्ही पाहू शकता, मीठ जास्त मी टाकलेलं नाही, कारण की पापडखार ही आपला खाराट असतो आणि आपल्याला मीठ कमी प्रमाणात लागतं. आणि हे तर टाकलं 2 चमचे जिरी. तर लक्षात ठेवा, कधीही मीठ भरपूर टाकू नका, कारण की पापड खाराट असतो. तर इथं मस्तपैकी पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि आता ही आपण 1 किलो जी आहे ना ती संपूर्ण त्याच्यात टाकून घेणार आहे. आणि हे त्यांना आपल्याला त्याला उकड काढत बसायचे हे इतकं जास्त झंझट घ्यायचं नाही. तुम्ही 1 किलो घ्या, 2 किलो घ्या. तुमच्या घरी जर करायला कोणी असेल मदत करू लागाल तर 2 किलो जरी तुम्ही घेतलं तर त्याला फक्त 15 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता हे तसं पाणीवरती यायला चालू झालेलं आहे आणि आता मस्तपैकी असं आपण हे मिक्स करून घ्यायचं. आणि मला आज मुलं आहेत करू लागायला आणि मी उन्हाळ्यात ना 10 किलोचे खिचे पापड केलते आणि इतके छान झालेत ना, मुलांनी खाऊन टाकले ते. म्हणून मी आता उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, तुम्ही कधीही खिचे पापड तयार करू शकता. तर एक 10 मिनटानंतर मी तुम्हाला हे दावत आहे. तर 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं एकदम छान पीठ झालेलं आहे. अजून एक 5 मिनटं आपण ह्याला ठेवणार आहे. तर मी तुम्हाला इथं तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला का म्हणलं की असं जर्मलचं पातेलं का घ्यायचं, जेणेकरून जरी खाली चटकलं तरी अजिबात आपल्या ह्याला खिचेला अजिबात ती करपट वास येत नाही. आणि जर तुम्ही स्टीलचं घेतलं ना तर 100% वरी करपट वास लागतो. त्यामुळं कधीही झालं तर जर्मलचं पातेलं घ्या. तर एक 5 मिनटानंतर मी अजून तुम्हाला दावत आहे. तर तुम्ही म्हणत असाल की आता मी पीठ जास्त म्हणजे 3 तांबे पीठ भरलं तर 3 तांब्याच्या वर पाणी का घेतलं. तर जोपर्यंत आपली शेवटची गुळी येत नाही ना तोपर्यंत आपण मशीननं पापड आरामशीर लाटू शकतो. आणि तुम्ही पाहू शकता की थंड झाल्यानंतर ना ते अजिबात पसरत नाही. तर एक 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता, मी इथं प्लॅस्टिकमध्ये काढून घेतलं. प्लॅस्टिक हे आहे कॅरीबॅगवरती घेतलं आणि मस्तपैकी असं इथं एक 5-10 मिनटं इथं आता आपल्याला मेहनत घ्यायची. आपले पापड अजिबात तुटणार नाहीत, फाटणार नाहीत, काहीसुद्धा होणार नाही. आणि तुम्हाला जर नको असेल प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर तर तुम्ही हातानं पण मळू शकता. पण जास्त असल्यामुळे मी ते घेतले आणि तुम्ही पाहू शकता आपले पापड किती छान पसरत आहेत आणि किती छान दिसतात ना. ती जास्त पिवळट कलर आलेला आहे ना जास्त काही नाही. तर इथं मुलं आहेत मला मदत करू लागायला, त्यामुळं मी इथं 1 किलो घेतलेलं आहे. जर तुम्ही एकटा असाल तर तुम्ही कमी प्रमाणात करू शकता. पण मी जे घेतलेलं प्रमाण आहे ना ते तुम्हाला एकदम परफेक्ट आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती पापड झाले. 1 किलोमध्ये मोजले मी 200 पापड बरोबर भरलेले आहेत आपले. तर 1 किलो पिठामध्ये 200 पापड होत आहेत. मग अजून आपल्याला काय पाहिजे. तर चला आता हे दुसऱ्या दिवशी वाळले बघा. हे एक संपूर्ण पाटी आपली भरलेली आहे आणि आता तुम्हाला ह्यातले तळून धावते. तर तुम्ही पाहू शकता आपला पापड किती छोटा होता आणि फुगून चांगला मोठा असा होतो आणि पांढरा फेक दिसायला पण आहे. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला, तर हिवाळा असो उन्हाळा असो आपण कधीही करू शकतो. हे फक्त आपल्याला फॅनखाली वाळवून घ्यायचं आहे.